त्यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार आहे। अनेक नागरिकांनी खासदारांसमोर आपल्या समस्या मांडल्यात। श्रीकांत शिंदेंकडून विविध विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले नाट्यगृह, सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पश्चिम येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या कामाची देखील श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली आहे। सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानं सावळाराम क्रीडा संकुल येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कामाचा देखील श्रीकांत शिंदेंकडून आढावा घेण्यात आलेला आहे। आज खासदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम जो आहे तो डोंबिवली पश्चिमेला आयोजित केला होता। अनेक नागरिक जे आहे ते समस्या घेऊन त्या ठिकाणी आले। महापौर मॅडम देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर आता माझ्या मागे जे सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे त्याचं जे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, स्विमिंग पूलचं काम मोठ्या गतीने या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचं काम त्याची पाहणी केली। त्याचबरोबर सुतिकागृहाच्या ठिकाणी जे कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर एकनाथ शिंदेंकडून चाकण रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे। शिंदेंकडून चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे। चाकण तळेगाव महामार्गाची पाहणी केल्याची माहिती आहे। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत शिंदेंनी चर्चा केली आहे। रस्त्यांच्या समस्यांवर कायमचा तोडगा निघणार असं आश्वासन यावेळी शिंदेंनी दिलं। कंपनीच्या मालकांशी चर्चा झाली आहे। खड्डे, कचरा आणि विजेची समस्या दूर होईल असं देखील यावेळी शिंदे म्हणालेत। पुढील महत्त्वाची बातमी। युवकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करा, सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा आहे। आश्वासनं पूर्ण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी। सीजेपी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे। 24 ऑगस्टला ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुण्यातील मोर्चात रोहित पवार सहभागी झाले होते। आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला रोहित पवारांनी भेट दिली। पुण्याच्या मांजरी येथील उपोषणस्थळी भेट दिल्याची माहिती, तर विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या अंधेरीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार मुरजी पटेल यांच्याकडून कावड यात्रेचं आयोजन केल्याची माहिती। कावड यात्रेमध्ये मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली आहे। अंधेरी शेरे पंजाब ग्राउंडमध्ये शिवभक्तांची प्रचंड मोठी गर्दी होती। अंधेरी पूर्व परिसरातून ते साऊथ मुंबईमध्ये बाबुलनाथ मंदिरापर्यंत ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली। हिंदू रक्षक सेनाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या लाखांदूर शहरात मुसळधार पाऊस पडतोय। पाणी निचरा व्यवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल झालेली आहे। सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं समजतंय। आम्ही उद्या पेपर पाहू। हे नको रे, नाही बघ पुण्यात आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करण्यात आलंय। या कौतुकानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना भाजपात येण्याची खुली ऑफर देण्यात आली। कोल्हापुरातील तेली समाजाच्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते आणि यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंचं कौतुक केलंय आणि या कौतुकानंतर बावनकुळेंकडूनही वडेट्टीवारांना थेट भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली। 2047 सालापर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही, त्यामुळे तुम्ही सत्तेच्या बाहेर न थांबता सत्तेत या अशी खुली ऑफर बावनकुळेंनी भाषणातून दिली आहे। बावनकुळे साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्ष आणि मी विरोधी पक्ष, जे तुमच्याने जमते ते तुम्ही करा आणि तुम्ही करणारच। पण जे तुमच्याला काही जरा अडचणी आल्या तर मग तिकडून बंगल्यासाठी मला सोडून द्या, हे काम झाले। सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतले तर त्याची बोंबाबोंब जास्त होती। उद्या आपल्या समाजाला जागा दिल्या जिल्ह्यात, मग त्यांच्या मागे लागतील लागणारे कोण आहेत? विरोधक म्हणून आम्हीच आहोत। आम्ही शांत, तुम्ही म्हणजे समाजाला सगळे भेटण्याची काही अडचण नाही। जिल्ह्यातल्या जागा सोडा,
ते मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला मिळेल, त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे आहे, खंबीरपणे आहे. वडेट्टीवारनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. वडेट्टीवारनी आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावं लागणार. तर ही गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारनी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका. कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार दैवती मित्र आहोत. दोघे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.